सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली कार्यालयातील स्वच्छतागृहांची व नागरिकांच्या सुविधांची पाहणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे। या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल 8 जानेवारी रोजी धाराशिव येथील विविध कार्यालयांना भेटी दिल्या। यावेळी डॉक्टर ओंबासे यांनी विविध कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना येत्या 100 दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत सूचना दिल्या। या सूचनांवर काय कारवाई केली याबाबत येत्या 15 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार असल्याची ही माहिती त्यांनी दिली। जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांना, पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय, जिल्हा परिषदेतील सर्वच विभाग आणि नगर परिषदेला भेटी दिली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मेनक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शासकीय कार्यालयाची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लिखित करावीत, शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधनगृह कायम स्वच्छ राहतील याकडे लक्ष द्यावे असे निर्देश डॉक्टर ओंबासे यांनी दिले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे। नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी किमान 2 सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत। प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल याचा प्रयत्न करावा। अधिकारी नागरिकांसाठी कार्यालयात कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करावी अशा सूचना त्यांनी दिल्या। जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत। तसेच तालुका गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत। शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजे। त्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत अशा सूचना डॉक्टर ओंबासे यांनी दिल्या।